जग ईश्वरासी जोडली ज्याची ख्याती प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती विठ्ठल नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे नलगती सायास जावे वनांतरा सुखे तो हरा नारायण ठाई बैसोनी करा एक चित्ता आवडी अनंत आळवावा नलगती सायास जावे वनांतरा सुखे तो घरा नारायण राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ नलगती सायास जावे वनांतरा सुखे तो घरा नारायण यावीन अनेक नाही पैसा धन वाहतसे आन विठोबाची नलगती सायास जावे वनांतरा सुखे तो घरा नारायण तुका मने सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेतो येते नलगती सायास जावे वनांतरा सुखे तो घरा नारायण विठ्ठला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त से कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग महाराष्ट्र भूषण जगद्गुरु जगदवंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहू निवासी श्री संत तुकोबाराया यांचा 6 चरणाचा हरिपाठातील सगळ्यात शेवटचा हा अभंग आज कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठल विठ्ठल पंढरीची पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने पावन झालेली ही महाराष्ट्र भूमी आणि या महाराष्ट्र भूमीमध्ये असणारे हे छोटंसं गाव हरिभक्त परायण साध्वी रुक्माई आईसाहेब सोमठाणेकर तसे वैकुंठवासी हरिभक्त परायण किसनदेव महाराज अंचल गावकर यांच्या प्रेरणेने तसेच परिसरातील सर्व कीर्तनकार प्रवचनकार सर्वांच्या सहकार्याने चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताहाच्या प्रथम दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्याकडे ज्यांनी दिली असे सौ मंदाबाई नवनाथ सोनवणे म्हणजे माझ्या आत्या आणि माझे मामा यांच्याकडून ही सेवा माझ्याकडे आली आणि तुमचा आणि माझ्या भेटीचा योग आला। या ठिकाणी दुपारचे अन्नदाते शिवाजी आनंदा बच्छाव यांनी दुपारचं अन्नदान केलंय। आता संध्याकाळचं अन्नदान श्री विजय अर्जुन भोसले अन्नदात्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। अन्नदान करणं हे सुद्धा एक पुण्याईचं काम आहे, म्हणून
या ठिकाणी गायनाचार्य श्री हरिभक्त पारायण राजाराम दादा निकम, पांडुरंग काका निकम, तसेच लहू महाराज जिरीकर, धोंडीराम सोनवणे, बाबासाहेब पेटारे, बाबासाहेब बोर्डे, बाबासाहेब निकम, जालिंदर निकम सगळे आलेत का? तसेच मृदुंगाचार्य वाल्मिक अर्जुन सोनवणे, कार्तिक महाराज मृदुंगाची साथ जे करतात असे कार्तिक महाराज सुंदर अशा प्रकारे ते मृदुंगाची साथ करतात. तसेच गायनाचार्य महाराज मंडळी उपस्थित, टाळकरी, माळकरी, कीर्तनकार, बाहेर गावातून आलेले पाहुणे मंडळी, सरपंच, उपसरपंच, आजी सरपंच, माजी सरपंच, पोलीस पाटील, चेअरमन साहेब, तंटामुक्ती अध्यक्ष, उभे राहिलेले, खाली बसलेले, जे कीर्तनाला आले ते, आणि जे एवढा मोठा सप्ताह चालू असून सुद्धा घरी झोपले ते, सर्वांच्या चरणी एकदा नतमस्तक होते आणि कीर्तनाला सुरुवात करते. कीर्तनासाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. तुकोबाराय या अभंगामध्ये काय सांगताय? नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. नामस्मरण एक सगळ्यात सोपं साधन आहे. इतर जी साधना आहे ती काय आहे? कष्टदायक आहे. ती साधना तुमच्या आमच्याकडून होणार नाही, म्हणून नामस्मरण साधन सांगितलंय. अगदी सोपं आहे. काय होईल नामस्मरण केल्यानं? जळतील पापे जन्मांतरीचे. जन्मोजन्मीची पाप काय होतात? नष्ट होतात, जळून जातात. मग नामस्मरण करा म्हटलं, पण नामस्मरण करण्यासाठी काहीतरी कष्ट घ्यावे लागतील ना. तर तुकोबाराय म्हणले नाही. नलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. काहीच सायास नाही, काहीच कष्ट नाही. तुम्ही फक्त त्या भगवंताचं नाम गा. तुम्हाला संसार सोडून संन्यास घ्यायची सुद्धा गरज नाही. फक्त त्या भगवंताचं नाम घ्या. कुठेही घ्या, कधीही घ्या, कोणत्याही परिस्थितीत तुम्ही त्या भगवंताचं नाम घेऊ शकता. आणि तुम्ही जर त्या भगवंताचं नाम घेतलं तर सुखे येतो घरा नारायण. तो भगवान परमात्मा येतो. तुम्ही त्याला फक्त काय करा? बोलवा. मग कसं घ्यायचं नामस्मरण? ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. एका ठिकाणी बसून फक्त त्या भगवंताशी चित्त जोडा आणि आवडीने त्या भगवंताचं नाम घ्या. आता इथे तुकोबारायांना काही लोकांनी प्रश्न विचारला, महाराज तुम्ही म्हणतात की नामस्मरण करा. ठीक आहे, करतो आम्ही नामस्मरण, पण कोणत्या देवाचं नाव घेऊ? देव तर 33 कोटी आहे, मग आम्ही काय म्हणू? तर तुकोबाराय म्हटले, राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. तुम्ही राम म्हणा, कृष्ण म्हणा, हरी म्हणा. तुम्हाला जो मंत्र सोपा वाटेल तो मंत्र तुम्ही म्हणा, पण भगवंताचं नामस्मरण करा. कारण यावी ना अनेक नाही पै साधन. याच्यासारखं दुसरं साधनच नाही. तुकोबाराय म्हणतात की मी माझ्या विठ्ठलाची शपथ घेऊन सांगतो की या नामस्मरणाशिवाय दुसरं साधनच सोपं नाही. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेतो येते. जो शहाणा आहे, ज्याला समजलंय की नामस्मरणाशिवाय पर्याय नाही, तोच हे साधून घेतो आणि आपला उद्धार करून घेतो. विठ्ठल विठ्ठल. प्रत्येक अभंगाचा अनुबंध चतुष्टय असतो. आजकालचे कीर्तनकार मंडळी अनुबंध चतुष्टय सांगत नाही, पण प्रत्येक अभंगाचा अनुबंध चतुष्टय हा असतोच. प्रत्येक ग्रंथाचा देखील असतो. तर या अभंगाचा अनुबंध चतुष्टय काय? आता तुम्ही म्हणाल अनुबंध चतुष्टय म्हणजे काय? चतुष्टय म्हणजे 4. बोलत चला. तुम्ही बोलले तर हे कीर्तन सफल झालं असं समजायचं. अनुबंध चतुष्टय म्हणजे 4. 4 मध्ये आलं अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध. पहिला आहे अधिकारी. या अभंगाचा अधिकारी कोण?
कोण या अभंगाचा अधिकारी? अभंगाचा अधिकारी तर सगळेच आहे. नामस्मरण सगळेच करू शकतात, पण अभंगाचा अधिकारी सांगितलंय शहाणा तो धनी घेतो येते. जो शहाणा आहे, ज्याला समजलंय की नामस्मरणाशिवाय पर्यायच नाही, कारण सगळ्यात सोपं साधन काय आहे? नामस्मरण आहे. ज्याला समजलंय तोच या अभंगाचा अधिकारी. पुढे आहे विषय. विषय काय? अभंगामध्ये काय सांगितलंय? नाम महात्म्य सांगितलंय, नामाचा महिमा सांगितलाय की तुम्ही नामस्मरण करा. सगळ्यात सोपं साधन काय आहे? नामच आहे. यज्ञ तर तुम्ही करू शकत नाही, जप तुम्ही करू शकत नाही, तप तुम्ही करू शकत नाही, मग नामस्मरण तुम्ही कुठेही घेऊ शकतात. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, तुम्ही नामस्मरण कधीही करू शकतात. म्हणून या अभंगाचा विषय काय आहे? बोलत चला, काय? नाम. मग अभंगाचा अधिकारी जो शहाणा आहे, ज्याला समजलंय की नामस्मरणाशिवाय पर्याय नाही, तो या अभंगाचा अधिकारी. विषय आहे नामाचं महत्व या अभंगामध्ये सांगितलंय. पुढे आहे प्रयोजन. आता प्रयोजन म्हणजे काय? प्रयोजन म्हणजे फळ. कोणत्या जर गोष्टीचं फळ माहीत नसेल तर आपण ती गोष्ट करत नाही, बरोबर ना? फळ माहीत असल्याशिवाय आपण कोणतीच गोष्ट करत नाही. शेती सुद्धा तुम्ही फळाशिवाय करतात का? अजिबात नाही. मग आता या अभंगाचं फळ काय? तर सांगितलंय की तुमची जेवढी जन्मोजन्मीची जी पाप आहे, ती पाप काय होतात? जळून जातात, नष्ट होतात. मग किती फायदा आहे बरं नामाचा? तुमच्याकडून चुकून हुकून जे झालेलं पाप आहे, ते पाप नष्ट होतं केवळ नामस्मरणाने. मग याचं प्रयोजन काय आहे? पाप नष्ट होतं. आणि संबंध काय? या अभंगाचा आणि आपला संबंध काय? तर या अभंगाचा आणि आपला संबंध असा आहे की भगवंताची प्राप्ती करून देणारा हा अभंग आहे. तुम्ही म्हणाल केवळ नामस्मरणाने भगवत प्राप्ती होईल का? हा पण प्रश्नच आहे. तर तुम्ही जर नाम घेतलं की रूप आलं, रूप आलं की लीला आली, आणि लीला आली की धाम प्रकट व्हायला वेळ लागत नाही. आता तुम्ही म्हणाल नाम रूप लीला धाम म्हणजे काय? बघा, मी घेतलं गुलाबजामचं नाव. काय घेतलं? गुलाबजामचं नाव घेतलं. आता तुम्हाला काय आठवलं? बोला ना, काय आठवलं? त्याचं रूप आठवलं की नाही? गुलाबजाम कसे असतात? लाल लाल असतात, पाकामध्ये ठेवलेले असतात. तुम्हाला ते दुकानातले बिगर पाकाचे गुलाबजाम नसेल आठवले, पाकाचेच आठवले असतील, बरोबर ना? नाव घेतलं, रूप आलं ना. आता रूप आलं की लीला सुद्धा आठवतात. गुलाबजामचं नाव घेतलं, रूपही आठवलं, आता त्याच्या लीला पण आठवतात. गुलाबजाम कसे असतात खायला? कसे असतात? गोड असतात. लीला आठवली, आता तुमच्या तोंडाला पाणी सुटलं ना. नाम आठवलं, रूप आठवलं, लीला आठवलं, तोंडाला पाणी सुटलं. आता गुलाबजाम खावेसे वाटले. आता खाण्याकरता काय करावं लागेल? एक तर गुलाबजामचं पाकिट घरी आणावं लागेल, गुलाबजाम बनावे लागतील, मग खावा लागतील. नाहीतर जिथे गुलाबजाम भेटतात अशा स्वीटच्या दुकानामध्ये तुम्हाला जावं लागेल आणि तिथं जाऊन ते गुलाबजाम विकत घेऊन तुम्हाला ते खावे लागतील. मग तुमची तृप्ती होईल. जसं नाम आलं, रूप आलं, लीला आली, मग धाम प्रगट झालं. तुम्ही ते गुलाबजाम खाल्ले, आता तुमचं मन शांत झालं. तसं तुम्ही जर भगवंताचं नाव घेतलं की त्याचं रूप आठवतं. कसं आहे त्याचं रूप? कसं आहे भगवंताचं रूप? डोक्यावरती मुकुट धारण केलेला आहे, कानामध्ये कुंडल घातलेली आहे, पिवळा पितांबर नेसलेला आहे, अनेक रूपाने नटलेला आहे. तो कसा नटलाय? महाराज म्हणतात, देव नटला
परी अनेक रूप धारण केलेले आहे त्या देवानं. नाम घेतलं, रूप आठवलं, आता त्याच्या लीला सुद्धा आठवतात. किती लीला केला भगवंतानं. नामदेव रायांसाठी नैवेद्य खाल्लं. जनाबाईचं जातं दावून देण्याकरता भगवंताला नाथ बाबाच्या घरी किती वर्ष राहिला. 36 वर्ष कावडीनं पाणी भरलं. किती लीला केल्या भगवंतानं. आता नाम आठवलं, रूप आठवलं, लीलाही आठवल्या. आता तुम्हाला इच्छा झाली की ते भगवंताला बघायचं. मग तुम्ही भगवंताला बघण्यासाठी काय करताल? एकतर पंढरपूरला जाल, त्याला बघाल. तो एवढा सुंदर आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया. अतिशय सुंदर आहे. पण तुम्ही तिथे गेले फक्त दगडाची मूर्ती पाहतात. पण ती दगडाची मूर्ती नाही, तो देव आहे. तुम्ही त्याला बघत नाही. तुम्हाला माणसामध्ये माणूस दिसत नाही. संतांनी प्रत्येक वस्तूमध्ये भगवंताला पाहिलं, प्रत्येक जीवामध्ये भगवंताला संतांनी पाहिलं. एक वाक्य मी वाचलं होतं. ते वाक्य असं होतं, दगड हा एकदाच मंदिरात जातो, दगड हा एकदाच मंदिरात जातो, देव होतो. माणूस 1000 वेळेस मंदिरात जातो पण दगडच राहतो. आपण 1000 वेळेस मंदिरात जातो पण आपल्याला तरीही देव कळत नाही, कारण तुम्ही तसं बघत नाही. त्या देवाला तुम्ही त्या देवाच्या नजरेनं बघत नाही. तुम्ही काय बघतात? पाषाणाची मूर्ती बघतात. फक्त देव आहे, देव बोलतो, देव खातो, देव सगळं काही करतो. तुम्ही फक्त त्याच्याशी तसं वागा, त्याचं नामचिंतन करा. कारण तुकोबाराय म्हणतात की नामचिंतन हा सगळ्यात सोपा आणि साधा मार्ग आहे. तुम्ही कधीही, कुठेही, केव्हाही त्याचं नाम गाऊ शकतात. आणि कलियुगामध्ये सर्वात श्रेष्ठ साधन जर कोणतं असेल तर नामस्मरण आहे. जे फळ तुम्हाला यज्ञ करून मिळत नाही, जे फळ तुम्हाला तप करूनही मिळत नाही, ते फळ केवळ नामस्मरणाने मिळतं. भागवतात सांगितलंय, यत् फलं नास्ति तपसा न योगेन समाधिना तत्फलं लभते सम्यक् कलौ केशव कीर्तनात्. जे फळ यज्ञ करूनही मिळत नाही, जे तप करूनही मिळत नाही, ते केवळ नामस्मरणाने मिळतं. आणि कलियुगाचं श्रेष्ठ साधन कोणतं आहे? नामस्मरणच आहे. महाराज म्हटले, कलियुगा माझे करावे कीर्तन, कलियुगा माझे करावे कीर्तन, कलियुगा कलियुगामध्ये सर्वात श्रेष्ठ साधन कोणतं आहे? नामस्मरणच आहे. नामस्मरणाशिवाय पर्याय नाही. नामच का सांगितलं? बघा, प्रत्येक जीवाची ओळख कशाने होते? नामानेच होते. कारण जन्माला आलेला जीव नाव घेऊन येत नाही. माऊली ज्ञानोबा सांगतात, उपजली या बालकाशी नाव नाही तयापाशी ठेविलेनी नावेशी ओ देत असे. जन्माला आलेला जीव नाव घेऊन येत नाही. आपण जे नाव ठेवतो त्या नावाने ते ओ देत.
म्हणून नामाला फार महत्व आहे. मग भगवंताच्या नामालाच का महत्व सांगितलं? कारण नाम तितकं श्रेष्ठ आहे. किती मोठं आहे भगवंताचं नाम. मग आम्हाला प्रश्न पडतो, विश्वाची माऊली ज्ञानोबरायांना प्रश्न पडला की नाम किती मोठं आहे. तर ज्ञानोबरायांनी आपले गुरु निवृत्तीदादांना विचारलं, दादा ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड. चाड म्हणजे काय? जाड म्हणजे प्रश्न विचारताय की भगवंताचं नाम किती मोठं आहे. त्यावेळेस निवृत्तीनाथ महाराज सांगतात, गगनाहुनी वड नाम गगनाहुनी वाढ नाम आहे. गगनापेक्षाही मोठं भगवंताचं नाम आहे. मग तुकोबरायांनी नामस्मरण करा याकरता सांगितलेलं असावं की भगवंताचं नाम सगळ्यात मोठं आहे. आणि दुसरं एक कारण असावं की प्रत्येक जीवाला सुखाची अपेक्षा. प्रत्येकाला काय वाटतं की मला सुख असावं. असं कुणी आहे का ज्याला दुःख पाहिजे? मृदुंगाचार्य, तुम्हाला पाहिजे का दुःख? नाही, कुणीच म्हणत नाही की मला दुःख पाहिजे. प्रत्येकाला सुख हवंय. जगात असं कुणीच नाही की त्याला दुःख पाहिजे. तुम्ही म्हणाल कोणती मातेनं मागितलं ना दुःख? मागितलं कोणती मातेने दुःख? पण मला असं वाटतं कोणती मातेने दुःख सुद्धा सुखासाठी मागितलेलं असतं. ज्या वेळेस महाभारताचं युद्ध झालं आणि भगवान श्रीकृष्ण आता महाभारताचं युद्धानंतर द्वारकेला जायला निघाले. भागवतात खूप सुंदर प्रसंग आलेला आहे. भगवान श्रीकृष्ण द्वारकेला जाण्याकरता निघाले आणि कुंती मातानं अडवलं आणि सांगितलं, देवा थांबा. देवाला थांबवलं आणि कुंती माता स्तुती गाते. एवढी सुंदर स्तुती आहे कुंती मातेची. नमस्ते पुरुषं त्वाद्यं ईश्वरं प्रकृते परं अलक्षं सर्वभूतानां अन्तर्बहिरवस्थितं नमो पंकजनाभाय नमो पंकजमालिने नमो पंकजनेत्राय नमस्ते पंचजागरे. एवढी सुंदर स्तुती कोणती मातेनं केली आहे. देवाला म्हणतोय, देवा तुम्ही आमच्यासारख्या अज्ञानाला दिसत नाही, आम्हाला तुम्ही कळत नाही, पण मी तुम्हाला वारंवार नमस्कार करते. तुम्ही प्रत्येक जीवामध्ये आहे. ईश्वरस्य सर्व भूतानां, प्रत्येक जीवामध्ये तुम्ही आहात, पण आम्हाला अज्ञानामुळे तुमचं ज्ञान होत नाही. आम्ही अज्ञानामुळे तुमचं दर्शन करू शकत नाही. देवा तुम्ही आमच्या प्रत्येक दुःखामध्ये तुम्ही आम्हाला साथ दिली. प्रत्येक दुःखामध्ये तुम्ही धावून आलात. ज्यावेळेस भगवंतानं कुंती मातेची स्तुती ऐकली आणि भगवंत कुंती मातेला म्हणतात, आत्या माग ना ग काहीतरी. कुंती माता सुरुवातीला नको म्हटल्या, पण देवाला सांगितलं नाही नाही मागच काहीतरी माग. त्यावेळेस कुंती माता मागतात, विपद संतु न शश्वत तत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शनम यत्सत् पुनर्भव दर्शनम. काय मागितलं? दुःख मागितलं. पण दुःख कशासाठी मागितलं? सुखासाठी मागितलं. कुंती माता म्हणतात की दुःख द्या, कारण तुम्ही दुःखातच धावून येतात. सुख आलं की तुम्ही निघून जातात. आता सुख आलं आणि तुम्ही द्वारकेला निघून चालले. तुम्ही दुःखातच आम्हाला दर्शन देतात, म्हणून आम्हाला काय द्या? दुःख द्या. दुःख मागितलं, पण कशासाठी? सुखासाठी मागितलं. प्रत्येक जीवाला सुखच हवंय. प्रत्येकाला सुख हवंय. मग सुख का मिळत नाही? का मिळत नाही सुख? तर तुम्ही काय करतात? तुम्हाला जे आवडतं ना ते तुम्ही करतात, पण जे देवाला आवडतं ते तुम्ही करा. कारण तुम्हाला जे आवडतं ते कधी होत नाही. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, तू करता वही है जो तू चाहता है. तू करता वही है जो तू चाहता है, लेकिन होता वही है जो मैं चाहता हूँ. तो तू कर वही जो मैं चाहता हूँ, तो फिर होगा वही जो तू चाहता है. आपण काय करतो? जे आपल्याला आवडतं ते आपण करतो, पण ते होत नाही. जे देवाला आवडतं ते होतं. मग तुम्ही ते करा जे देवाला आवडतं. मग देवाला काय आवडतं?
काय आवडतं देवाला? नाथबाबा सांगतात ना, आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. भगवंताला काय आवडतं? भगवंताचं नामाचं चिंतन केलेलं भगवंताला फार आवडतं. म्हणून भगवंताचं नामचिंतन करा. सगळ्या संतांनी आम्हाला हेच सांगितलं की भगवंताचं नामचिंतन करा. काय होईल नामचिंतनाने? आपले जन्मोजन्मीची पाप नष्ट होतील. म्हणून नामस्मरण करा. आणि नामस्मरण हे साधन कसं आहे? अभंगाच्या प्रथम चरणात जन्मांतरीचे. नामस्मरण हे अगदी सोपं साधन आहे. म्हणून तुम्ही नामस्मरण करा. सगळ्या संतांनी सांगितलं की नामस्मरण करा, नामस्मरण करा. पण आपल्याला वेळच नाही. आपण नको तिथे वेळ वाया घालवतो. महिला मंडळ चार चौघी जर एकत्र बसले ना, त्यांच्या अशा गप्पा सुरू होत्या. फक्त त्यांच्या गप्पाच ऐकायच्या. हिचं काय चाललं, तिचं काय चाललं, हिनं काय केलं, तिनं काय केलं, ह्याच गप्पा असतात त्यांच्या. आणि भांडायला तर एकच नंबर. तुमच्या गावातल्या भांडत नाही बरं का, आमच्या तिकडला सांगते. लय भांडखोर, लय. एक म्हातारी इतकी भांडखोर, इतकी भांडखोर, तिचं गावाचं कधीच जमलं नाही. आणि सुनाचं तर अजिबात नाही. मग सुनाने विचार केला, ही म्हातारी एवढी भांडती, एवढी भांडती, लेकाचं लग्न आहे आणि लेकाच्या लग्नाला जर म्हातारीला घेऊन गेलं तर नवरीच्या घरच्याला सुद्धा भांडल्याशिवाय राहणार नाही. मग सुनानं आणि लेकानं विचार केला, आजीला लग्नाचं सांगायचंच नाही. गपचूप मागच्या दाराला टेम्पो बोलवायचा, वराड भरायचं, घेऊन जायचं. आता म्हातारीला सांगितलंच नाही. पण म्हातारी एवढी चालाक होती, एवढी चालाक होती. टेम्पो घराच्या पाठीमागं आला, म्हातारीला आवाज आला, म्हातारी पाठीमागं गेली. टेम्पोवाल्याला विचारलं, का रे टेम्पो कशासाठी आला? त्यानं सांगितलं, आजी तुम्हाला माहिती नाही का? म्हणे नाही. म्हणे अहो तुमच्या नाताचं लग्न आहे आणि तुमच्या नाताच्या लग्नाचं वरड नेण्यासाठी हा टेम्पो आलाय. म्हातारीला एवढा राग आला. म्हातारीने विचार केला, माझ्या लेकानं सुनानं माझ्या नाताचं लग्न मला सांगितलं नाही. एवढी भांडली, एवढी भांडली आणि लेकाला आणि सुनाला सांगितलं, आता सगळ्यात अगोदर मीच लग्नाला जाईल. सगळ्यात अगोदर टेम्पोत जाऊन बसली म्हातारी. आता लेकाने सुनाने विचार केला, आता काही करता येत नाही, म्हातारीला घेऊन जावंच लागेल. म्हातारी लग्नात गेली. आता गेली तर शांत बसावं ना, पण कसं म्हातारीला दमच निघत नाही भांडायचा. गेली, लग्नात गेली. गेल्या गेल्या पहिलं पाहिलं, नवरीच्या घरच्यांनी भांडे किती दिले.
पहिल्या मंडपात शिरली, भांडे पाहिले आणि भांड्याजवळ जाऊन उभं राहिली. काय म्हणते माहितीये का? काय भांडे दिले, कपाट दिलं, कूलर दिलंच नाही, फ्रीज दिलं, शोकेस दिलंच नाही, अशी लागली कुरकुर करायला. ते ऐकलं नवरीच्या आजीनं. नवरीची आजी पण काही कमी नव्हती, ती धावतच आली आणि म्हटली, का ग दिलं तर दिलं, त्याच्यात बी भांडते, एक तर पोरगी दिली त्याचेच उपकार मान, आजकाल पोरी भेटत नाही. म्हातारी लागले भांडायला, दोघीचे लटकले. भांडणं काय सुटाना. शेवटी एक पोरगा पळत पळत नवरदेवाकडे गेला. नवरदेवाला सांगितलं, दादा दादा आजीला भांडू राहिली, चल लवकर. तो बिचारा घोड्यावर बसलेला होता, पण काय करणार आता, म्हातारी भांडखोरच आहे. उतरला घोड्यावरून खाली आला. म्हातारीला सांगितलं, अगं कशाला भांडती, ती नवरीची म्हातारी वयस्कर झाले, कधी चचून जाईल सांगता येत नाही. चचून म्हणजे काय, मरण बर का. नवरदेवाला सांगितलं, अगं ती म्हातारी कधी चचून जाईल सांगता येत नाही, कशाला भांडती, बस शांत. म्हातारी शांत बसली, पण नवरीच्या आजीनं ऐकलं ना. नवरीची आजी म्हणली, काय म्हणला नवरदेव, काय म्हणला, चचन चचन काय म्हणत होता. एक छोटं पोरगं त्यानं सांगितलं, आजी अगं तू म्हणला तू चचली का, म्हणजे तू जेवली का, असं म्हणायचं नवरदेवाला ग. तिने म्हणली, ती म्हातारी फार हुशार होती, ती काय म्हणती, मी कशाची चचते, आधी सगळं वर चचन, मग नवरदेव नवरी चचते, मग मी चचन, आणि चचले तर चचन, नाही तर तशीच बसन. विठ्ठल दृष्टांत संपला. मला सांगायचं काय नको, तिथे लोक वेळ वाया घालवतात. हो खरंच तुम्ही पुण्यवान आहात की तुम्ही या ठिकाणी आलात. या ठिकाणी येण्यासाठी सुद्धा पुण्यच असावं लागतं. मी एक वाक्य कीर्तनात आवर्जून सांगत असते, जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है, जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है, लेकिन भगवान हर किसी का सपना पूरा नहीं करते. उसी तरह इस धर्म मंडप में सभी आना चाहते हैं, लेकिन आता तो वही है जिसे मेरे भगवान बुलाते. तुम्ही खरंच पुण्यवान आहात, तुम्ही या ठिकाणी आलात. या ठिकाणी येण्यासाठी पुण्यच असावं लागतं, पुण्याशिवाय घडत नाही. नारदजी सुद्धा सांगतात, भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संग मम च लभते पुरुषो यदा वै अज्ञान हेतु कृत मोह मदांधकार नाशम विदाय हि तदोदयते विवेक. इथं येण्यासाठी भाग्यच असावं लागतं, पुण्य असावं लागतं. पुण्याशिवाय हे घडत नाही. हा सत्संग पुण्याशिवाय घडत नाही. एका गावामध्ये असा सप्ताह चालू होता. गावातले एक तात्या उसाला पाणी द्यायला चालले होते. आता तात्यांचे काही मित्र कीर्तनासाठी चालले होते. तात्यांच्या मित्राने सांगितलं, तात्या चला ना कीर्तनाला. तात्या म्हणले, कसं आहे ना, कीर्तनाला आलो असतो, पण काय करावं, उसाला पाणी द्यायचं राहिलंय, आणि उसाला जर पाणी दिलं नाही तर ऊस जळून जाईल. उसाला पाणी देणं फार गरजेचं आहे, म्हणून तुम्ही जा, मी नंतर येईन, मी उद्या येईन. आता मित्राने आग्रह केला, तात्या कीर्तन काय रोज रोज असतं का, आणि आज खरं म्हणजे आज वैष्णवीताईचं कीर्तन आहे, चला कीर्तनाला. पण तात्या म्हणले, कसं आहे ना, उसाला जर पाणी दिलं नाही तर ऊस जळून जाईल, वर्षभराचं पीक माझं वायाला जाईल, पाणी भरायला तर जावंच लागेल. मग आता मित्रांनी सोडून दिलं आग्रह करणं. मित्रांनी सांगितलं, ठीक आहे तात्या, जा तुम्ही पाणी भरायला. मित्र गेले कीर्तनाला. आता तात्या निघाले पाणी भरायला. रस्त्याने जात होते, गल्लीतून जात होते. गल्लीमध्ये एक घर होतं, त्या घरामध्ये दोघं नवरा बायको भांडण करत होतं. त्या भांडणाचा आवाज आला तात्याला. तात्या गेले. तात्याने 1 तास झालं, 2 तास झालं, 3 तास झालं. 3 तास तात्यानं काय केलं, भांडणं ऐकली. तात्या जागचे काय हल्ले नाही, 3 तास भांडणं ऐकली. आता तात्याचे मित्र कीर्तन झालं, कीर्तनावरून घरी चालले होते. जाताना त्यांना पुन्हा तात्या भेटले. तात्याला विचारलं, तात्या झालं का पाणी भरून. तात्या म्हणले, कशाचं पाणी, रस्त्याने चाललो होतो, गल्लीमध्ये नवरा बायकोचं भांडण चालू होतं. 1 तास झालं, 2 तास झालं, 3 तास झालं, भांडण संपना. दृष्टांत संपला. मला सांगायचं काय, 3 तास तात्यानं भांडणं ऐकली, पण 2 तासाचं कीर्तन नाही ऐकलं. इथं येण्यासाठी काय लागतं, पुण्य लागतं. तुम्ही खरंच पुण्यवान आहात, तुम्ही या ठिकाणी आलात. पुण्याशिवाय हे घडत नाही, इथं पुण्यच लागतं. आणि तुम्ही या ठिकाणी आलात, पुण्याही ना आलात, तर तुम्ही काय करा, त्या भगवंताचं भजन करा. आणि त्या भगवंताचं जर तुम्ही भजन केलं तर काय होईल, जळतील पापे जन्मांतरीचे, जन्मोजन्मीची पाप काय होतील,
नष्ट होतील. मग झाली का कोणाची नष्ट? झाली ना. वाल्ल्या कोळ्याचं पाप नष्ट झालं. किती पाप केलं होतं वाल्ल्या कोळ्याने? 7 रांजण भरली होती खड्यांनी, एवढे लोक त्यांनी मारले होते, पण फक्त रामनामाने त्याचा उद्धार झाला. फक्त रामाचं नामाचं स्मरण केलं आणि केले रामायण रामादी. रामप्रभू जन्माला येण्या अगोदर रामायण लिहून ठेवला. म्हणून नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे. भगवंताचं नाम घ्या, नको तिथं वेळ वाया घालू नका. आजकाल तर लोक मोबाईल मध्येच वेळ वाया घालतात. काय बघतात त्या मोबाईल मध्ये? व्हॉट्सअप, अजून सांगा ना, युट्यूब, अजून काय नवीन ऍप निघले ना, अजून इंस्टाग्राम, अजून काय फेसबुक, अजून गुगल, अजून कसे पटापटा नाव सांगताय बरं, कसे येतात? माऊली ज्ञानोबरांचं पूर्ण नाव काय बरं? आता हे नाही येणार, सांगता. बरोबर बोल. तुम्हाला ज्ञानोबरांचं नाव माहित नाही, तुम्हाला तुकोबरांचं नाव माहित नाही, पण इन्स्टा, फेसबुक, स्नॅपचॅट कसं माहिती बरं? नको तिथं वेळ वाया घालवतात. तुम्ही त्या संतांचे चरित्र वाचा. महाराष्ट्रामध्ये किती संत झाले, त्या संतांचे चरित्र वाचा. त्यांचे चरित्र तुम्ही तुमच्या मुलांना समजून सांगा. माझे गुरुवर्य मदन गोपालजी शर्मा, ते वृंदावनवासी आहे. त्यांना मराठी फक्त कळती, पण त्यांना बोलता येत नाही, फक्त समजते. पण त्यांनी महाराष्ट्रातील सगळ्या संतांचे चरित्र हिंदीमध्ये केले. का? तर त्यांनी असा विचार केला की महाराष्ट्राच्या संतांचे चरित्र फक्त महाराष्ट्रापुरते राहू नये, तर ते इतर राज्यामध्ये सुद्धा ते प्रसारित व्हावे. म्हणून त्यांनी महाराष्ट्रातील संतांचे चरित्र हिंदीमध्ये अनुवादित केले. फक्त चरित्र नाही केले, तर तुकोबारायांनी, ज्ञानोबारायांनी, मुक्ताईनं जे अभंग लिहिले ते अभंग सुद्धा हिंदीमध्ये लिहिले. एवढे सुंदर लिहिले. मुक्ताबाईंनी तो अभंग गायला ना, योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा. एकच चरण सांगते हिंदीमध्ये फक्त. अमल विमल मन योगी कार, अमल विमल मन योगी कार, अनुवादित केले. बघा, महाराष्ट्रातील लोकांनाच महाराष्ट्रातील संतांचे चरित्र माहिती नाही. बाहेर राज्यातील लोक या महाराष्ट्रातील संतांचे चरित्र बाहेर पसरवत आहेत. म्हणजे बघा आपल्या महाराष्ट्राची काय संस्कृती झालेली आहे. लोक कसे वागतायत, फक्त मोबाईल मध्ये वेळ वाया घालवताय. तुम्ही या तुमच्या लेकरांना ज्ञानोबारायांचं चरित्र सांगा, तुकोबारायांचं चरित्र सांगा, माझ्या राजांचं चरित्र सांगा. माझ्या राजांनी कसा त्रास सहन केला तो सांगा ना. महिला मंडळ, तुमचे संस्कार आहे, तुम्ही त्यांना चांगले संस्कार दिले तर ते तसं करतात. राजे छत्रपती शिवराय झाले, कशामुळे झाले? माता जिजाऊमुळे झाले. ज्या दिवशी जिजाऊंना कळालं गर्भामध्ये लेकरू आहे, त्या दिवसापासून माता माऊली जिजाऊंना काय केलं? रामायण, महाभारत अशी मोठमोठी ग्रंथ वाचायला सुरुवात केली. वयाच्या 5व्या वर्षी लेकराच्या हातामध्ये स्वराज्याचा विडा देणारी एकमेव माता म्हणजे जिजाऊ. म्हणून म्हणतात, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आले फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आले फळाला, तो बापाचा बाप
मृदुंगाचार्यासाठी टाळ्या. अतिशय सुंदर. माझे छत्रपती शिवराय झाले माता माऊली जिजाऊन मुळा, म्हणून तुम्ही यांच्यावरती संस्कार घडवा. या मुलांना सांगा ज्ञानोबराय कोण आहे, तुकोबराय कोण आहे, छत्रपती शिवराय कोण आहे, यांना सांगा. तुम्ही जसे संस्कार घडवतील ना तसे ते करतात. मोठ्याने जसं केलं तसेच लहानले करत असतात. बघा तुकोबराय अभंगामध्ये सांगताय की नामस्मरण करा. मी सांगत होते तुम्ही नको तिथे वेळ वाया घालवतात. नको तिथे वेळ वाया घालून काही उपयोग नाही. कारण अंतकाळी काय येतं सोबत, फक्त नामच सोबत येतं. ज्यावेळेस राजा परीक्षितीला समजलं की 7 दिवसामध्ये आपला मृत्यू आहे, त्यावेळेस राजा परीक्षितीनं शुकदेवजी महाराजांना विचारलं की महाराज, ज्याचं मरण जवळ आलं त्यानं काय केलं पाहिजे. शुकदेवजी महाराज सांगतात अंते नारायण स्मृती. अंतकाळी भगवंताचं नाम मुखाला आलं पाहिजे तर मोक्ष प्राप्त होतो. आणि ज्यावेळेस भागवत संपलं त्यावेळेस शेवटचा श्लोक सुद्धा तेच सांगतोय. नाम संकीर्तनम यस्यात् सर्व पाप प्रनाशनम प्रणामो दुःख शमनस्तं नमामि हरिपरम. जर तुम्ही नामस्मरण केलं तर तुमची सगळी पाप नष्ट होतात. भागवत सुद्धा सांगताय. मग नामस्मरणाला किती महत्व आहे. मग तुम्ही म्हणाल ताई करतो आम्ही नामस्मरण, पण नामस्मरणाला तितके कष्ट घ्यावे लागतील आम्हाला हा संसार सोडून वनात जावं लागेल. तर तुकोबराय म्हटले नाही काय, काहीच करायची गरज नाही. तेच अभंगाच्या 2य चरणात तुम्हाला संसार सोडून वनात जायचीही गरज नाही. तुम्ही घरीच बसून भगवंताचं भजन करू शकतात. कोणत्याही परिस्थितीत तुम्ही भगवंताचं भजन करू शकतात. नाथबाबा हरिपाठात सांगतायत, हरी बोला गाता, हरी बोला खाता, सर्व कार्य करता हरी बोला कांडता, हरी बोला भांडता, उठता बैसता हरी बोला. तुम्ही कधीही त्या भगवंताचं भजन करू शकतात. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. आणि जर तुम्ही भजन केलं तर तो भगवान परमात्मा तुमच्या घरी येईल. तुम्ही घरीच बसून त्या भगवंताचं भजन करा. येतो ना भगवान परमात्मा. शबरी मातेसाठी आलाच. शबरी मातेला मातंग ऋषींनी फक्त सांगितलं होतं की तू भगवंताचं भजन कर, एक दिवस प्रभू रामचंद्र तुला दर्शन देण्याकरता येतील. शबरी माता रोज उठायची, आपल्या कुटियासमोर झाडून काढायची, सडा रांगोळी टाकायची आणि देव येणार म्हणून भगवंतासाठी वनातून फळं तोडून आणायची आणि त्या भगवंताचं गुणगान गायची. काय म्हणायची शबरी माता? रामा रामा रटते रटते बीते रे मारिया, रामा रामा रटते रटते बीते रे मारिया,
शबरी माता त्या भगवंताचं गुण गात बसायची आणि त्या भगवंताची वाट बघायची. एक दिवस प्रभू रामचंद्र आले आणि शबरी मातेला दर्शन दिलं. शबरी मातेची उष्टे बोरेही भगवंतांना खाल्ली. भगवान परमात्मा खातोही, भगवान परमात्मा येतो, तुम्ही फक्त त्याचं नामस्मरण करा. आला ना गोपिकांसाठी, आला ना. अगोदर गोपिकांना बोलवून घेतलं आणि नंतर म्हणतात की तुम्ही कशासाठी आलात. आधी बोलवतो आणि मग म्हणतो कशासाठी आलात. ज्यावेळेस रासलीला झाली आणि रासलीलेनंतर भगवान अदृश्य झाले आणि गोपिका विरहामध्ये गोपीगीत गाता. एवढं सुंदर ते गोपीगीत आहे. आताच आमचं ते गोपीगीताचं चिंतन झालं, खूप सुंदर आहे गोपीगीत. आजकाल कथाकार मंडळी गोपीगीत जास्त सांगत नाही, गातही नाही, पण एवढं सुंदर ते गोपीगीत आहे. जयती तेधिकं जन्मना व्रज श्रयत इंदिरा शाश्वताद्रही. एवढं सुंदर ते गोपीगीत गातायत. विरहामध्ये गोपिका आहेत आणि भगवान त्यांच्यासोबत चतुराई करतात. भगवान फार चतुर आहे. तुमच्या आमच्या सारखे नाहीये भगवान परमात्मा. तुमची आमची चतुराई काही कामाची नाही. तुम्ही कितीही चतुराई करा पण काहीच उपयोगाची नाही. एक व्यक्ती त्यानं काय केलं, भादलीच्या यात्रेतून एक नकली साप घेतला होता. काय घेतला होता? नकली साप. आणि त्याला जायचं होतं संभाजीनगरला. आता संभाजीनगरला जायला ट्रेन कुठून आहे? रोटेगाव. आता रोटेगाववरून संभाजीनगर जायला किती तास लागतात? 1 तास. 1 तास रोटेगाववरून संभाजीनगर जायला लागतो. आता यानं विचार केला की आपल्याला रोटेगाववरून संभाजीनगर जायचंय, मग गाडीमध्ये एवढी गर्दी बसायला सुद्धा जागा नाही. मग यानं थोडीशी चतुराई केली. भादलीच्या यात्रेमध्ये त्याने नकली साप घेतला होता. गेला डब्यामध्ये बसला, नकली साप सोडून दिला. सगळ्यांना सांगितलं सापाला सापाला सापाला. सगळे लोक डब्याच्या बाहेर. आता डबा रिकामा झाला. आता याला वाटलं अरे काय मस्त जागा भेटली. बसायला जागा नव्हती, आता झोपायला जागा झाली. मस्त झोपून घेतलं. 1 तासानं उठलं की आपण संभाजीनगर पोहोचू. मस्त झोपून घेतलं. 1 तासानं त्याला जाग आली. जाग आल्यानंतर त्याने शेजारच्या एका व्यक्तीला विचारलं, म्हणे का रे कुठे आपण? म्हणे रोटेगाव मध्ये. 1 तास झाला अजून गाडी निघलीच नाही का? म्हणे अहो गाडी गेली निघून. डब्यामध्ये सापे म्हणून डबा ठेवला काढून, गाडी गेली निघून. तुम्ही किती चतुराई करा, तुमची चतुराई काहीच कामाची नाही. तो भगवान परमात्मा फार चतुर. गोपिका विरहामध्ये रुदन करताय, रडताय, देवा तुम्ही आम्हाला दर्शन द्या. आणि भगवान परमात्मा काय म्हणतोय, जर तुम्ही माझ्या विरहामध्ये रडताय ना तर तुमचा प्राण जाणं स्वाभाविक आहे. तुमचा प्राण जायला पाहिजे, कारण एखाद्या व्यक्तीवरती आपण प्रेम करतोय आणि तो व्यक्ती आपल्याला सोडून निघून गेला. आता निघून गेल्यानंतर आपल्याला काय होतं? दुःख होतं ना. मग दुःखामध्ये आपला प्राण जायला पाहिजे ना. मग भगवान परमात्मा म्हणतोय तुम्ही जर माझ्या विरहामध्ये रुदन करताय मग तुमचा प्राण का जात नाही? तर गोपिका पण भास हुशार आहे. तर गोपिका काय सांगतात? तव कथामृतम तात जीवनम कविभिरीडितम कल्मषापहं श्रवणमंगलम श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ते भूरिदा जन. गोपिका भगवंताला उत्तर देतात की आमचा प्राण तर कधीच निघून गेला असता, पण तुझी जी कथा आहे ना, कथा ती कशी आहे? अमृतासारखी. तव कथा मृतम. तुझी कथेने आमचे प्राण रोखून ठेवले आहे, कारण तुझ्यामध्ये जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य तुझ्या कथेमध्ये देखील आहे. तू जसं ऐश्वर्य संपन्न आहे तशी तुझी कथाही ऐश्वर्य संपन्न आहे. तू जसं षड्गुण संपन्न आहे तशी तुझी कथाही षड्गुण संपन्न आहे. तुझी कथा कशी आहे? मोक्ष प्राप्त करून देणारी आहे, अमृता समान आहे. तव कथा अमृतम. आणि काय करते ती कथा? तप्त जीवनम. आमच्या जीवनातले जे ताप आहे ते तापांना नष्ट करते. गोपिका व्यंग करत बोलताय की देवा तुम्ही तरी मारता, पण तुमची कथा मेल्यानंतर सुद्धा मोक्ष प्राप्त करून देणारी आहे.
भगवंताला राग आला. भगवंतानं सांगितलं जर माझी कथा एवढी श्रेष्ठ आहे मग तुम्ही कथाच ऐका ना, तुम्ही माझ्यासाठी कशाला रुदन करताय. गोपिका सांगताय देवा जसे बर्फाचे पहाड आहे, पहाड आहे म्हणून तर पाणी येतं ना, जर पहाडच नसेल तर पाणी कसं येणार. गोपिका सांगताय देवा तुम्ही आहे म्हणून तर तुमची कथा आहे, जर तुम्हीच नसाल तर तुमची कथा कशी असणार ना. हाच तर तुमच्यामध्ये आणि कथेमध्ये भेद आहे. म्हणून ज्यावेळेस गोपिकांनी हे गोपीगीत गायलं त्यावेळेस भगवंताला त्या गोपिकांची करुणा वाटली आणि भगवान परमात्मा आले, गोपिकांना दर्शन दिला. देव येतो ना, सुखे येतो घरा, नारायण येतो तो, पण तुम्ही काय करावं लागेल, त्याचं नामचिंतन करावं लागेल, नामस्मरण करावं लागेल. मग कसं करायचं नामस्मरण, तो खोबरा अभंगाच्या तृतीय चरणात सांगतो. काय करा, कसं भगवंताचं भजन करा, ठाईच बैसोनी एका ठिकाणी बसून तुम्ही त्या भगवंताचं चिंतन करा, चित्तामध्ये त्या भगवंताचं चिंतन करा. चित्त म्हटलंय, चित्त. बघा या शरीरामध्ये एक अंतकरण आहे. काय आहे? अंतकरण. त्या अंतकरणाचे 4 भाग आहेत, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. आता मन काय करतं? मन संकल्प विकल्प करतं. या मनाला ना एवढं चंचल आहे, मन एवढं चंचल आहे, महाराज म्हटले मन चंचल
कधीच राहत नाही, कधी येतं तर कधी घरी. मग मन काय चार आहे, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. मन काय करतं, संकल्प आणि विकल्प करतं. आता मनाने एक विचार केला की नामस्मरण केलं पाहिजे. काय, नामस्मरण केलं पाहिजे, कारण नामस्मरण हेच एक सगळ्यात सोपं साधन आहे आणि आपली पाप नष्ट करणारं हे साधन आहे, म्हणून नामस्मरण केलं पाहिजे. एका मनाने असा विचार केला. आता दुसऱ्या मनाने विचार केला, कशाला नामस्मरण करायचं, मस्त खायचं प्यायचं झोपायचं, कशाला एवढं टेन्शन कशाला घ्यायचं, कशाला त्या भगवंताचं गुण गायचं. एका मनाने विचार केला. आता मला सांगा, मनाने संकल्प पण केला, विकल्प पण केला. आता बुद्धी काय करते, बुद्धी निर्णय घेते. आता बुद्धीने जर निर्णय घेतला की काय खाऊन पिऊन मौज मजा करायची, जशी बुद्धी निर्णय घेईल तसंच चित्त आहे, मग चित्तामध्ये सुद्धा तेच भरेल की खाऊन पिऊन झोपायचं. आता चित्तामध्ये काय आलं, तेच विचार आले. आता अहंकार काय करतो, अहंकार ओळख करून देतो. मग आता अहंकार तशीच ओळख करून देईल, काय केलं त्यानं, खाऊन पिऊन मौज मजा केली, काय हित नाही केलं त्यानं, असंच म्हणाल ना, त्याची ओळख तशीच होईल ना. पण मनाने जो संकल्प केलाय की नाही भगवंताचं भजन केलं पाहिजे, कारण सगळं सोपं साधन आहे की नामस्मरण, मग जसं मनाने विचार केला तसं बुद्धीने निर्णय तोच घेतला की नाही भजन तर केलंच पाहिजे. आता चित्तामध्ये काय आलं, ते विचार चित्तामध्ये आले, पण चित्ताने ठरवलं नाही भजन केलं पाहिजे. चित्ताने भजन केलं, एकचित्त केलं, त्या भगवंताविषयी एकचित्त केलं. आता ओळख कशी होईल, तशीच होईल ना. सगळे लोक म्हणतील, अरे काय बाबा होता, त्याने एवढं भजन केलं, आयुष्यभर भजनच केलं आणि देव त्याला घेऊन गेले, असंच म्हणाला. ओळखही तशी होईल, म्हणून इथं चित्त शब्द वापरला. चित्तामध्ये तुम्ही जसं भराल तसं ते चित्त करतं. म्हणून ठाईचं बैसोनी करा एक चित्त, त्या भगवंताविषयी काय करा, एक चित्त करा आणि आवडीने त्या भगवंताचं गुण गा, नामस्मरण करा. नाम हे सगळ्या साधनाचं सार आहे. इतर साधनाचं सार म्हणजे नामस्मरण आहे. आणि जर सार तुमच्याकडे असेल तर इतर साधनाचा पसारा घ्यायची गरज आहे का, नाही ना. एकदा अकबर आणि बिरबल दोघं बगीचेमध्ये फिरायला गेले. अकबर आणि बिरबल फिरायला गेले. बगीचेतली तो सुगंध, त्या फुलांचा सुगंध अकबराला आला आणि तो सुगंध अकबराला एवढा आवडला, त्यानं दुसऱ्या दिवशी घरी गेल्यानंतर बिरबलाला सांगितलं की उद्यापासून आपल्या राजवाड्यासमोर सगळीकडे बगीचे लावायचे, सगळीकडे फुलं लावायचे. बिरबलाने सांगितलं, राजे म्हणे अहो सगळीकडे फुलं लावायचे काय गरज, आता जी जागा जास्त कामासाठी आहे तेच काम झालं पाहिजे ना. जी जागा शेतीसाठी आहे तिचा वापर शेतीसाठी झाला पाहिजे, जी जागा मंदिरासाठी आहे तिथं मंदिरच बांधलं गेलं पाहिजे, जी जागा स्मशानभूमीसाठी तिथं स्मशानभूमीच बांधली गेली पाहिजे. मग सगळीकडे बागा का लावायची. अकबरानं सांगितलं माझा हुकूम आहे ना, सगळीकडे बागा लावायची तर लावायची. मग बिरबलानं सांगितलं ठीक आहे लावूया आपण बागा, पण त्याचं कारण काय, का लावायची. तर अकबरानं सांगितलं काल आपण बगीचेत फिरायला गेलो आणि बगीचेतला तो सुगंध मला फार आवडला आणि मला असं वाटतं हा सुगंध माझ्यासोबत कायम स्वरूपी असावा, म्हणून सगळीकडे बगीचा लावायची. आता मला सांगा फक्त सुगंधासाठी सगळीकडे बगीचा लावायची ना. मग बिरबलानं काय केलं, एक अत्तराची बॉटल घेतली आणि ती बॉटल अकबराला नेऊन दिली आणि अकबराला सांगितलं की अत्तर तुम्ही हातावरती घ्या आणि वास घ्या. अकबरानं वास घेतला, अरे जो वास मी काल त्या बगीचेतून घेतला तोच हा सुगंध आहे. मग बिरबलानं सांगितलं की एवढा मोठा पसारा करायची काय गरज आहे, ही अत्तराची बॉटली तुम्ही सोबत ठेवा, जेव्हा तुम्हाला त्या सुगंध घेऊ वाटेल तेव्हा तुम्ही तो हाताला चोळून सुगंध घ्या, एवढा पसारा मांडायची गरज आहे का, नाही. तसंच हे नाम आहे, एवढा सगळा पसारा सोबत घेण्यापेक्षा भगवंताचं नाम हे सार आहे, म्हणून त्या भगवंताचं नाम घ्या. पण तुकोबरायांना काही लोकांनी प्रश्न विचारला, ठीक आहे आम्हाला तुमचं पटलं की नामस्मरण करायचं, नामस्मरण सगळ्यात सोपं साधन आहे, नामस्मरणाने पाप नष्ट होतात हे आम्हाला कळालं, पण 33 कोटी देवे कोणत्या देवाचं नाव घ्यायचं, देव 33 कोटी कोणत्या देवाचं नाव घ्यायचं, तेच माझ्या अभंगाच्या चतुर्थ कृष्ण नाम विठ्ठल केशवा
जपावा सर्व काळ. तुकोबरा म्हणजे तुम्ही राम म्हणा, तुम्ही कृष्ण म्हणा, तुम्ही हरी म्हणा, तुम्हाला जो मंत्र सोपा वाटेल त्या मंत्राचं तुम्ही काय करा, नामस्मरण करा. 33 कोटी देव आहे, तत्व एकच आहे, पण त्या एका तत्वाने अनेक रूप धारण केले. अनेक रूपाय विष्णवे प्रभ विष्णवे. तत्व एकच आहे, पण त्या एका तत्वाने अनेक रूप धारण केली. आम्हाला निर्माण कुणी केलं? भगवंतानंच केलंय. पहिला भगवान परमात्मा एकटा होता, पण त्याला एकट्याला कर्मना म्हणून त्यानं काय केलं, तुमच्या आमच्या सारख्यांना निर्माण केलं. सगळं काही करणारा तो आहे. चाले हे शरीर कुणाची आहे, सत्य कोण बोलविते हरिविना. भगवंताशिवाय आपण चालूही शकत नाही आणि बोलूही शकत नाही. सगळं कार्य करणारा तो भगवंत आहे. मग तत्व एक आहे, पण त्यानं रूप अनेक धारण केली. म्हणून तुम्ही राम म्हणा, तुम्ही कृष्ण म्हणा, तुम्ही कोणताही देवाचं भजन करा, पण एका देवाला आपलंसं करा. एका देवाला आपलंसं करा. तो कोबाळा आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नये. एकाच देवाला आपलंसं करा. पण आपलं तसं नाही. आपलं वार बदलला की देव बदलतो. सोमवार आला कि मग ऐसी सुभान आई आई नाही दिशान, ऐसी सुभान आई आई नाही दिशान. जिस दिन जुबा पिटे, जिस दिन जुबा पिटे आई ना शुकाना, ऐसी सुभान आई आई नाही दिशान. सोमवार आला की महादेवाची भक्ती. आणि आजकाल तर ह्या टीव्हीवर रोजच ऐकतात, एक लोटा जल सब समस्या का हल. रोज त्या महादेवावरती पाणी ओतायला जातात ना. रोज सकाळी उठलं की त्या महादेवावर पाणी ओततात रोज. एक व्यक्ती कीर्तन संपलं आणि कीर्तन संपल्यानंतर माझ्याकडे आला आणि मला सांगितलं, ताई अहो आमच्या घरच्या बायका रोज त्या टीव्हीवरती ऐकतात, एक लोटा जल सब समस्या का हल. रोज त्या महादेवावर पाणी ओतायला जातात. एकदा त्यांना विचारा म्हणे की त्या महादेवावर एवढं पाणी ओततात, घरच्या महादेवावर किती होतं? फक्त तिथं ओतायला जातात, घरी नाही होतात म्हणे. म्हणून सोमवार आला की तुम्ही कुणाची भक्ती करता? भोलेनाथाची. सोमवार गेला की भोलेनाथ सुद्धा गेले. मग येतो मंगळवार. मंगळवार आला की मग त्यांच्या अंगात आई भवानी येते. आई भवानी तुझ्या कृपेने तारीश भक्ताला, आजाद महिमा तुझी माऊली आई संकटाला. आई कृपा करी माझ्यावरी जगावी तुरात सारी. आज गोंधळाला ये गोंधळ मागला गंगे गोंधळाला ये. मंगळवार आला की भवानी मातेची भक्ती. मंगळवार गेला की भवानी माता सुद्धा गेल्या. मग येतो बुधवार. बुधवार आला की मग बोलावा विठ्ठला, पहावा विठ्ठला, करावा विठ्ठला, करावा विठ्ठला, जीवे भावे बोलावा विठ्ठला, पहावा विठ्ठला, बोलावा विठ्ठला. बुधवार आला की पांडुरंगाची भक्ती. बुधवार गेला की मग येतो गुरुवार. गुरुवारी ब्रह्म विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले, मला हे दत्त गुरु दिसले, मला हे दत्त गुरु. गुरुवारी दत्तरायाची भक्ती. मग शुक्रवार येतो. शुक्रवारी मैया संतोषी को जो मनाते, उनके घर में कभी दुख ना आते. मैया संतोषी को जो मनाते, उनके घर में कभी दुख ना आते. मैया संतोषी को जो मनाते, उनके घर में कभी दुख ना आते. संतोषी माताची भक्ती. शुक्रवार गेला की मग कोणता वार येतो? शनिवार. शनिवारी हे दुःख भंजन मारुती नंदन, सुन लो मेरी पुकार, पवन सुख विनती बारंबार.
शनिवारी हनुमंतरायाची भक्ती. मग येतो रविवार. रविवारी म्हणा ना, येतं का? रविवारी खंडोबारायाची भक्ती. पण अशी भक्ती काही कामाची नाही. वार बदलला की देव बदलला काही उपयोगाचं नाही. तुम्ही एकाच देवाला आपलंसं करा, एकच परमात्म्याला तुम्ही आपलंसं करा. एक तर हरीच म्हणा, रामच म्हणा, नाही तर कृष्णच म्हणा, कोणत्या तरी देवाला आपलंसं करा. आम्ही भक्ती करतो कृष्णाची. भक्ती फक्त आम्ही कृष्णाचे नामचिंतन कृष्णाचंच करतो. आता सगळ्यांसमोर गावा लागतं सगळ्या देवाचं, पण आम्ही मानतो एकाच देवाला, फक्त कृष्ण. पण तुम्ही तसं एकाच देवाला माना, एकाच देवाची भक्ती करा, एकाच देवाचं नामचिंतन करा. मग नामचिंतन केल्यानं काय होतं? सगळी पाप नष्ट होतात. भगवान परमात्मा तुमच्या घरी येतो. कारण नामस्मरणाशिवाय दुसरं साधनच नाही. तो खूप बरं आहे म्हणतात की मी माझ्या देवाची, माझ्या विठुरायाची शपथ घेऊन सांगतो की यादीना अनेक नाही पै साधन बहार तसे आना विठोबाची. नामस्मरणाशिवाय दुसरं सोपं साधन दुसरं काहीच नाही. नामस्मरण कधीही घ्या, कुठेही घ्या, केव्हाही घ्या. ते नामस्मरण पापाला भस्म करतं, पापाचा नाश करतं. असं हे नामस्मरण आहे. एक उदाहरण आठवलं म्हणून सांगते. एक शहरातला जावई, शहरामध्ये राहायचं, त्याला खेड्यातलं काहीच माहित नव्हतं. पण त्या खेड्याच्या सासूबाईनं त्याला खेड्यामध्ये दिवाळीसाठी बोलवलं. आता तो शहरातला, त्याला शहरातलं सगळं माहिती, खेड्यातलं काहीच माहित नाही. पण सासूबाईने दिवाळीला बोलवलंय म्हणून हा शहरातून खेडेगावात आला. बरं आला, आता त्याला काहीच माहिती नाही. दिवाळीच्या दिवशी त्याच्या सासूने लावले होते पंतीचे दिवे. यानं पाहिले, आता शहरामध्ये आकाश कंदील असतात, लाईटाचे दिवे असतात. यानं हा दिवा पहिल्यांदाच पाहिला होता, आयुष्यात पहिल्यांदा त्यानं ते पंतीचा दिवा पाहिला. आता सासूबाईला कसं विचारावं हे काय, म्हणून त्यानं आपल्या मेवण्याला विचारलं. म्हणे का हो मेवणे साहेब, हे काय? म्हणे. मेवण्याने सांगितलं, अरे थोडी दाजीची जरा चेष्टा करावी, दाजीची जरा मजा घ्यावी. तर मेवण्याने सांगितलं, हे ना सूर्याचं पिल्लू आहे म्हणे. सूर्याचं पिल्लू काय? सूर्याचं पिल्लू आहे. आता या जावयाला वाटलं खरंच सूर्याचं पिल्लू काय, काय माहिती, शहरामध्ये ना नसतात असे पिल्लं, पण आता खेडेगावात असेल, काय सांगता येतं. त्याला ते सूर्याचं पिल्लू एवढं आवडलं, एवढं आवडलं. पण सासूबाईला कसं म्हणणार मला घेऊन जायचं. मग त्यानं काय केलं, सासू घरात गेली, हळूच त्या पिल्लाला उचलला. कशाच्या पिल्लाला? सूर्याच्या. म्हणजे त्या पंथीला हळूच त्या सूर्याच्या पिल्लाला उचललं. आता कुठं लपून ठेवा, उद्या मला घरी जाताना ह्या पिल्लाला घेऊन जायचंय, कुठं लपून ठेवा म्हणून शेतात गेला. सासऱ्या बुवानं गवताची अशी पेंडी रचली होती गवताची, त्या पेंडी खाली जाऊन ते सूर्याचं पिल्लू ठेवलं आणि जावई घरी निघून आला. आता त्या सूर्याच्या पिल्लानं चांगलाच चमत्कार केला, अख्खी आग लावून दिली. सासऱ्या बुवाला कळलं, सासरे धावत धावत गेले. हा जावई पाठीमागून पळत गेला आणि म्हटलं, सासरे बुवा थांबा थांबा थांबा, माझं सूर्याचं पिल्लू घेऊ द्या. सासऱ्याने सांगितलं, तुझ्या सूर्याच्या पिल्लानं हा चमत्कार केलाय. दृष्टांत संपलाय. मला सांगायचं काय, त्या गवताच्या पेंडीला आग चुकून लागली काय आणि जाणून बुजून लावली काय, तिचं भस्म झाला, जळून गेली ना. तसं तुम्ही नाव म्हणजे होऊन घ्या किंवा चुकून घ्या, तुमचे पाप काय होतात, जळून भस्म होतात. एवढी या नामस्मरणाची ताकद आहे. म्हणून नामस्मरण करा. तुकोबाराय म्हणतात, हे साधन कसं आहे, कसं आहे साधन? शेवटच्या जन्म तुका म्हणे झोपे आये सर्वा
एकदा माईक सिस्टमवाले दादांसाठी टाळ्या वाजवा. खरंच खूप सुंदर आहे. आम्ही इतर ठिकाणी कार्यक्रमाला जातो ना, ती माईक सिस्टम नुसती शिट्ट्याच वाजतात, पण खरंच खूप सुंदर आहे सिस्टम. आता मी पहिल्यापासून तुम्हाला सांगत आले की नामस्मरण करा, नामस्मरण करा. आता आपण सगळे मिळून एकदा नामस्मरण करूया. हात वर करा. मी पुढे तुम्ही माझ्या पाठीमागे म्हणायचं. जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल. ते भजन नाही यायचं तुम्हाला. निवृत्तीनाथ ज्ञानदेवा सोपान काका मुक्तावरी. निवृत्तीनाथ ज्ञानदेवा सोपान काका केलं, पण महिला मंडळ आणि पुरुष वर्ग काहीच म्हणले नाही, काहीच नाही. फक्त आम्हीच केलं, तुम्ही फक्त असंच केलं. बरं, टाळ्या वाजवणं हे पण फार मोठं काम आहे. टाळ्या वाजवण्याचे फायदे सांगू का? जर दिवसामध्ये तुम्ही, दिवसात नाही वर्षात, वर्षामध्ये जर तुम्ही 1000 टाळ्या वाजवल्या तर अटक येत नाही. किती वाजवल्या तर 1000. दिवसामध्ये, वर्षामध्ये 2000 टाळ्या वाजवल्या तर बीपी लो होत नाही. आणि वर्षामध्ये तुम्ही जर 4000 टाळ्या वाजवल्या, जागेवर गचकल, एवढं नका वाजवू, थोड्याच वाजवा, पण प्रेमानं वाजवा. विठ्ठला विठ्ठला. भजन घेऊ. विठोबा